नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। मी आज आलो आहे लासलगाव आणि चांदोड रोडवर ह्या ठिकाणी उभा आहे आणि ह्या भागामध्ये आल्याच्या नंतर इकडं पाऊस खूप कमी दिसला, म्हणजे शेतातून पाणी देखील बाहेर निघालं नाही, म्हणून म्हटलंय आता इथून एक अंदाज द्यावा। तर या भागातील सर्व लासलगावच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लासलगाव झालं, मालेगाव झालं, त्याच्यानंतर चाळीसगाव झालं, या भागामध्ये तुमच्याकडं आज थोडासा पाऊस येणार आहे रात्रीपर्यंत, पण तुमच्या भागामध्ये 18ला म्हणजे उद्याच्याला म्हणजे 18 ऑगस्टला उद्याच्याला आणखीन थोडा पावसाचा जोर वाढणार आहे। पण तुमच्या लासलगाव एरियात मात्र 20 ऑगस्टला चांगला पाऊस येणार आहे, शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तो पाऊस लासलगाव, मनमाड, तसेच चाळीसगाव असा तिकडे धुळे, नंदुरबार असा जाणार आहे। या लासलगावच्या इकडल्या पलकडल्या भागामध्ये जास्त पडणार नाही, पण लासलगावपर्यंत मात्र जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि परत एक सांगू इच्छितो, 24 तारखेपर्यंत तुमच्या एरियामध्ये पाऊस असणार आहे, 24 ऑगस्टपर्यंत असणार आहे लासलगाव एरियात, मनमाड एरियात, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात आज सांगायचं झालं तर राज्यात आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, उद्या 18 तारखेपर्यंत मूग काढून घ्या, कारण की तुम्हाला सांगतो राज्यामध्ये आता पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भात 6 जिल्हे, पश्चिम विदर्भात 5 जिल्हे जवळपास म्हणजे आजपासूनच पाऊस सुरू होणार आहे आणि तो पाऊस जवळपास 24 तारखेपर्यंत असणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील आजच पावसाला सुरुवात होणार आहे, काही भागात संध्याकाळी होईल, पण आजपर्यंत म्हणजे आज रात्रीपर्यंत ज्यांचा मूग काढणीस आलेला त्यांनी मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्यावे। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये देखील म्हणजे आज रात्रीपासून उद्यापासून म्हणजे 18 ऑगस्टपासून जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर 18 ऑगस्टपासून म्हणजे उद्यापासून 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच नगर जिल्हा, नगर, श्रीगोंदा, तसेच कडा, आष्टी, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर, वैजापूर, फुलंब्री, त्याच्यानंतर सिल्लोड, त्याच्यानंतर पैठण, श्रीरामपूर, संगमनेर या म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर ह्या इतके जे नाव घेतले तितक्या भागात मात्र उद्यापासून 18 ते 25च्या दरम्यान चांगला शेतातून पाणी बाहेर निघणारा 2दा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। त्यातली त्यात बीड जिल्ह्यात एक जास्त पाऊस असणार आहे, लातूर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे, नगर जिल्ह्यात एक जास्त पडणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, पुणेकडे जास्त पडणार आहे आणि कोकणात देखील चांगला असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। फक्त ह्या पावसाची बॉर्डर तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे आपल्या याच्यापासून म्हणजे यवतमाळपासून जर धरलं तर इथपर्यंत लासलगावपर्यंत चांगला जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज आहे। लासलगावच्या पुढे आणखीन 20 ते 25 किलोमीटरच्या अंतराने थोडं पावसाचं प्रमाण कमी होईल, पण लासलगावपर्यंत मात्र 20 तारखेपर्यंत चांगला पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि हा जो पाऊस येणार आहे रात्रीच्याला येणार आहे, विजेच्या कडकडासह असणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा। तसं तर सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे आज 17 तारखेपासून तर 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस असणार, म्हणजे राखी पौर्णिमा ते पोळ्यापर्यंत पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। परत एकदा सांगतो की म्हणजे जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये जाणार आहे, लातूर जिल्ह्यामध्ये राहणार आहे जास्त, नांदेडमध्ये राहणार आहे, यवतमाळकडे राहणार आहे, हिंगोली राहणार आहे, वाशिम राहणार आहे, परभणी राहणार आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये राहणार आहे, परभणी जिल्ह्यात जास्त राहणार आहे, बीड जिल्ह्यात जास्त राहणार आहे, त्याच्यानंतर कडा आष्टीकडे जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर श्रीगोंद्याकडे जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर जत भागामध्ये पाऊस कमी येतो तिथं देखील आता हे पाऊस जोराचा पडणार आहे, सांगलीकडे पडणार आहे, कोल्हापूर, सोलापूर तिकडल्या भागात देखील जास्त पडणार आहे, पंढरपूरला जास्त पडणार आहे।